त्यांनाही दिसतंय की आपल्या ताटात धनगर जेवतोय. जसं मराठा ओबीसी वाद सुरू झाला पॉलिटिकल, तसं आता धनगर आदिवासी वाद पॉलिटिकल सुरू झालाय. ही आधीची चूक आहे का? त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात की हा काहीतरी ज्यावेळेस दिले गेलं आरक्षण त्यावेळेस हे असे मुद्दे लक्षात घेतले गेले नाही. आरक्षण हा एक तर राजकीय मुद्दा नाही आणि वादाचा पण नाही. याला सामंजस्य लागतं, मनाचा मोठेपणा लागतो आणि माणुसकी जपणारा विचार मनात असला पाहिजे, मग तो कोणीही असो. सगळं पाहिजे तर मलाच, या द्वेषानं या ईर्षेनं प्रेरित झालेला छगन भुजबळ सारखा माणूस नसायला पाहिजे. सगळं पाहिजे तर मलाच पाहिजे. माणुसकी धर्मातून एक भावना जाणली पाहिजे, एक जाणून घेतलं पाहिजे की आरक्षण ही वादाचा विषय नाही, राजकारणाचा विषय नाही. ती एक राज्य केंद्राची सुविधा आहे. जसे स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते, दुसऱ्यालाही स्वतःचे लेकरं मोठे व्हावं वाटते. त्या भूमिकेतून आरक्षणाकडे बघितलं पाहिजे. पण आरक्षण म्हणजे निवड राजकारण यांनी धरले आणि आरक्षण म्हणजेच पूर्ण शत्रुत्व असा एक त्यांनी अजेंडाच बांधलाय त्या छगन भुजबळनं. आरक्षण हे या समुदायाने घेतलं पाहिजे, त्याही घेतलं पाहिजे, जो मागाशी त्यालाही मिळाला पाहिजे. मग त्याच्यात जात नाही तोलली पाहिजे. डायरेक्ट जात तोलते. मराठ्यांना आरक्षण मागितलं नाही द्यायचं, म्हणजे मागास असला तर नाही द्यायचं. मुसलमानांनी मागितलं नाही द्यायचं. हे जात तोली धडक. हे सुविधा किंवा माणुसकी धर्म किंवा लेकरांना लागतंय आरक्षण जसं आपल्याला लागतं तर दुसऱ्याच्या लागत असेल, हे नाही शोधत. ही वादाचा विषयच नाही. पण हे राजकारणी लोक ना, ज्यांच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी गरीब मारेत आणलाय. आता भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा येऊन गेले, बैठका झाल्या तिन्ही पक्षाच्या.